लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता 2100 रुपये व्हायला पाहिजे का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे, कारण याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। 2100 रुपये सरकारकडे करावा मागणी करत आहेत आणि 2100 रुपये भेटावात। प्रत्येक महिन्याला ताईला हे 2100 रुपये भेटायला पाहिजेत, याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला सर्वांना पुढच्या महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये हवेत का एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि लाडक्या ताईंनो ही लक्षात घ्या, ही गोष्ट आपण बोललेलो नाहीये, या ठिकाणी आंदोलनामधून देखील ह्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत की बाबा सरकारने सांगितलं होतं निवडणुकीच्या अगोदर आम्ही जर निवडून आलो तर आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ, तर अशा स्वरूपाचं वक्तव्य सरकारने अगोदर केलं होतं आणि त्या 2100 रुपयाचं वाटपाला कधीपासून सुरुवात होईल या ठिकाणी विरोधी पक्षनेते विचारत आहेत, वेगवेगळे आंदोलन करत आहेत की बाबा। आणि अधिवेशन लक्षात घ्या, हे जे अधिवेशन चालू आहे महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, ते आणखी पण चालू आहे। परत एकदा गोष्ट सांगतो तुम्हाला बघा, महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च 2025 3 मार्चला सुरुवात झालेली आहे आणि रोजी सुरू झाली आहे आणि 26 मार्च रोजी संपेल। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, हे जे 2025-26चं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते अजून पण चालू आहे आणि ते 26 मार्च पर्यंत चालणार आहे। 26 मार्च पर्यंत। आज आहे 18 मार्च, अजून तुमच्याकडे जवळजवळ 8 दिवस 9 दिवस बाकी आहेत आणि 8-9 दिवसामध्ये या ठिकाणी विरोधी पक्षनेते या ठिकाणी मागणी करत आहेत की बाबा हे 2100 रुपये लाडक्या बहिणींना पाठवा, तुम्ही लाडक्या बहिणींची अशी फसवणूक करू शकत नाहीत। आणि त्याबद्दल या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आंदोलन देखील या ठिकाणी सुरू झालेले आहेत। वेगवेगळे विरोधी पक्षनेते या ठिकाणी समोर येऊन आंदोलन करत आहेत आणि मी पण सरकारकडे एक मागणी करतोय तुमच्या लाडक्या बहिणीच्या वतीने किंवा सरकार मायबाप सर्व लाडक्या ताईंना, तुम्ही जे वचन दिलं होतं 2100 रुपयाचं ते वचन तुम्ही एप्रिल महिन्यापासून पूर्ण करा, अशी मी सरकारला देखील मागणी करत आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, अर्थसंकल्प या ठिकाणी 10 मार्चला सादर झाला होता आणि त्याच्यामध्ये ठरलं आहे 10 मार्चला ठरलं आहे की लाडक्या बहिणींना 35,000 कोटी, लक्षात घ्या 35,000 कोटी हे वर्षाचं पूर्ण या ठिकाणी त्यांनी मंजूर केलाय 35,000 कोटी, पण खरं लागत किती होतं 46,000 कोटी। 46,000 कोटी या ठिकाणी गरज आहे, म्हणजे लक्षात घ्या एक 10,000 कोटी रुपये कमीच भेटलेले आहेत आणि मग याच्यानुसार बऱ्याच ताई या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी विरोधी पक्ष नेते अगदी या ठिकाणी धारेवर त्यांनी धरलंय सरकारला की बाबा तुम्ही जे वचन दिलं होतं लाडक्या बहिणींना ते लाडक्या बहिणीचं वचन पूर्ण करा आणि लवकरात लवकर हे 2100 रुपये त्यांना द्या, अशा स्वरूपाची मागणी। आता बघा ही गोष्ट मी बोलत नाहीये, तुम्हाला ज्या गोष्टी समोर आल्यात त्या गोष्टी मी डायरेक्ट दाखवत आहे। सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर आहे, सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी मी दाखवत आहे आणि आजची बातमी आहे 18 मार्चची बातमी आहे। सकाळ न्यूजपेपरवर तुम्ही बघू शकता, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान द्या, देवदासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। या ठिकाणी यांनी सांगितलंय की लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या। या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टरच्या ऑफिसवर यांनी डायरेक्ट या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि बघा अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनात जर असे मुद्दे मांडले गेले आणि पूर्ण राज्यामधून जर वातावरण पेटलं तर सरकारला देखील निर्णय घ्यावा लागतो। तर लाडक्या बहिणींना तुम्हाला एक मी छोटा प्रश्न विचारतोय, लाडक्या ताईंनो सगळ्यांना, मी देखील तुम्हाला बघा सकाळी पण बोललो होतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये पण मी सांगत असतो की लाडक्या ताईंना, ज्या लाडक्या ताई तुम्ही वगळलेल्या आहेत, संजय गांधी निराधार योजनेच्या असतील, पीएम किसान योजनेचे असतील किंवा इतर योजनेमधल्या ज्या लाडक्या ताई तुम्ही वगळत आहात किंवा वेगवेगळ्या ज्या अटी या ठिकाणी लावत आहात, त्या अटी न लावता सरसकट सगळ्या ताईंना पैसे द्यावात अशी मागणी मी देखील या ठिकाणी सरकारला करत आहे। कारण जे निवडणुकीच्या अगोदर लिस्ट लागल्या होत्या त्याच लिस्ट तुम्ही सगळ्यांना देऊन टाका, भले तुम्ही 2100 रुपये देऊ नका
परत सांगतोय लाडक्या बहिणीनो, ही मागणी माझी आहे, असं नाही की ही तुमची पण मागणी असू शकते. मी काय म्हणतोय बघा, लक्षात घ्या. ज्या लाडक्या ताई अशा आहेत, ज्या निराधार ताई आहेत, ज्यांना कुठलाच या ठिकाणी आर्थिक या ठिकाणी पैसे मिळत नाहीयेत, त्यांना देखील या ठिकाणी हे लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये भेटत राहावं अशा स्वरूपाची मी मागणी केली आहे आणि अजून पण करत आहे. त्याच्यामुळे 2100 रुपये तुम्हाला सरकारला द्यायचे नसतील तर देऊ नका, पण सर्व ताईंना पैसे द्या. काही आता पुढे निवडणूक झाल्यानंतर आता तुम्ही तपासणी आता या करू नका. 4 चाकीची तपासणी असेल, या ठिकाणी पैशाची तपासणी असेल किंवा दुसऱ्या तपासण्या न करता डायरेक्ट या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे द्यावं अशा स्वरूपाची मागणी मी देखील या ठिकाणी सरकारला करत आहे. आणि लाडक्या ताईंनो, हे बघा, यांनी पण हीच मागणी या ठिकाणी केलेली आहे. की काय मागणी आपण अगोदर बघूया. देवदासांची घरकुल प्रस्ताव मंजूर करावा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, विधवा अनुदान योजना अशा जाचक अटी रद्द करावा. म्हणजे यांचं पण हेच आहे, जे वेगवेगळ्या इतर योजना आहेत त्या योजनामध्ये ज्या काही आहेत त्यांना तिकडले पण पैसे भेटावेत आणि लाडक्या बहिणीचे पण पैसे भेटावेत अशा स्वरूपाची मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. नेमकी मागणी काय आहे आपण सविस्तर या ठिकाणी बघून घेऊया. या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेले तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सरकारने निवडणुकापूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान बँक खात्यात जमा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, देवदासींचा घरकुल प्रस्ताव मंजूर करावा यासह विविध मागण्यासाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाची माध्यमातून देवदासींना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला आहे. त्याचबरोबर देवदासींचे घरकुल प्रस्ताव मंजूर करावा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, विधवा अनुदान योजनेतील जाचक रद्द करावेत, 65 वर्षावरील सर्व निराधारांना श्रावणबाळ योजनेतून विनाअट अनुदान मंजूर करावे, वृद्ध विधवा महिलांच्या मुलामुलींचा उत्पन्नाचा अट रद्द करावी, संजय गांधी निराधार योजनेसाठी पुस्तकरूपी 35 पानी अर्ज रद्द करून 1 पानी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज तयार करावा. बघा, भरपूर साऱ्या या ठिकाणी मागण्या होत आहे आणि ह्या मागण्या बघा, मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं होतं, मी पण हेच म्हणत आहे की बाबा लाडक्या बहिणीच्या ज्या आता अटी समोर लावत आहेत, 4 चाकीची अट असेल म्हणजे ती अगोदरच अट होती पण त्याची तपासणी अगोदर न करता आता करायला सुरुवात झाली, तर ती तपासणी आता नको अशा स्वरूपाची मी मागणी करत आहे सरकारला. सरकार मायबाप बघा, थोड्याच ताई तुम्ही बाहेर काढणार आहे, थोड्या ताईंसाठी पूर्ण या लाडक्या बहीण योजनेला या ठिकाणी डाग नको लागायला. कारण की आता पर्यंत तुम्ही जवळजवळ 9 हप्ते सरकारने सर्व लाडक्या बहिणींना जवळजवळ 2.5 कोटी लाडक्या बहिणींना दिलेत आणि हेच पैसे तुम्ही ह्याच लाडक्या ताईंना परत तुम्ही सगळ्यांना पैसे द्यावेत अशा स्वरूपाची मी मागणी करत आहे. कारण की जरी तुम्ही 2100 रुपये देत नसताल काही हरकत नाही, पण हे जे 2.5 कोटी ताई आहेत त्या 2.5 कोटी ताई कंप्लीट अशाच पुढे चालत राहावेत. असं नको व्हायला की 2-3 महिन्यानंतर 50 लाख ताई वजा केल्यात, नंतर 1 कोटी ताई वजा केलेत, असं नको व्हायला. म्हणून सरकारकडे मी देखील या ठिकाणी मागणी करत आहे. तुम्हाला काय वाटतंय लाडक्या ताईंनो, सगळ्यांना काय वाटतंय? असं नको व्हायला की सगळ्याच लाडक्या ताई पुन्हा हळूहळू 5 वर्षापर्यंत बंद करावेत आणि पुढची निवडणूक आली की परत अजून लाडक्या बहिणीचं या ठिकाणी लाडक्या बहिणी योजना चालू व्हावी. असं नको होता. सर्व ताईंना सरसकट पैसे मिळावेत अशा स्वरूपाची मागणी मी देखील करत आहे. तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचंय. हा लाडका दादा तुमच्यासाठी एवढी मेहनत घेत आहे, तुम्ही पण मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचंय. सगळ्या अटी या ठिकाणी बंद करून सर्वांना सरसकट पैसे मिळावात का, ह्या तुम्ही गोष्टीवर सहमत आहात का? लाडक्या ताईंनो एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्वांनी. आणि तुम्हाला 2100 रुपये पुढचा हप्ता हवाय का, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पटपट सांगायचं. एवढ्या साऱ्या लाडक्या ताई लाईव्ह दिसत आहेत, एवढ्या साऱ्या लाडक्या ताई व्हिडिओ बघत आहेत, सर्वांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा लाडका दादा तुमच्या सोबत असणार आहे, काळजी करायची गरज नाहीये. आपण या ठिकाणी सरकारला या ठिकाणी ही मागणी करणार, टेन्शन घेऊ नका. चला आपण आज इथेच थांबूया. व्हिडिओ आवडत असतील, आपल्या केलेल्या मागण्या जर आवडत असतील, सर्वांनी लाईक करायचंय, जास्तीत जास्त लाईक करून हा व्हिडिओ पुढे शेअर करायचा आहे, म्हणजे सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.